सगळे मिळून आपण शेतकऱ्याच्या पाठीशी उभे आहोत आणि शेतकऱ्याच्या अडचणीमध्ये आपण त्याला मदत करतो। आपण आता 7,500 गावं त्याच्यामध्ये घेतलेली आहेत आणि ही जी योजना आहे ही योजना खऱ्या अर्थानं ज्याला आपण क्लायमेट प्रूफ ऍग्रीकल्चर म्हणतो, आपल्या सरकारने निर्णय घेतला। मोदीजींनी शेतकऱ्याला 9,000 रुपये आपण डीबीटीचे देणार आहोत। त्यामुळे त्या ठिकाणी 22,000 रुपये त्यांच्या घरामध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत। आपण नमो शेतकरी सन्मान योजना आणली आणि 6,000 रुपये आपण पण देणार आहोत। नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी आताचे सर्वात मोठे आनंदाचे बातमी आलेले आहे। बघा, आज शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 4 योजनांचे पैसे एकत्रितपणे विस्तांतर सुद्धा होणार आहे। त्यामुळे जर तुम्ही शेतकरी बांधव असाल, तुम्ही सुद्धा या पात्रतेमध्ये बसत असाल तर तुमच्या खात्यामध्ये आज 4 योजनांच्या माध्यमातून अनुदान सुद्धा विस्तांतर होणार आहे। सोबतच शेतकरी बांधवांनो, आज तुमच्या खात्यामध्ये पेरणीसाठी अनुदान सुद्धा विस्तांतर होणार आहे। त्यामुळे जर तुम्ही शेतकरी बांधव असाल, तुम्ही सुद्धा पात्रतेमध्ये बसत असाल तरच तुमच्यासाठी आनंदाची बातमी आलेली आहे। बघा शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी तुम्ही सुद्धा पाहू शकता, आज सकाळी पेपरला सुद्धा बातमी आलेली आहे। तर या बातमीमध्ये काय सांगितलेलं आहे की सर्व शेतकरी बांधवांची पेरणी 100% गोडच होणार आहे। राज्यामधील 90 लाख शेतकरी बांधवांना लाभ सुद्धा मिळणार आहे। म्हणजेच शेतकरी बांधवांनो, तुम्हाला पेरणीसाठी राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून अनुदान सुद्धा मिळणार आहे। परंतु जे शेतकरी बांधव पात्रतेमध्ये बसत असतील त्या शेतकरी बांधवांना अनुदान सुद्धा मिळणार आहे। सोबतच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज 4 योजनांच्या माध्यमातून पैसे सुद्धा विस्तांतर होणार आहेत। तर त्या 4 योजना कोणकोणत्या आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊया। परंतु शेतकरी बांधवांनो, एकाच दिवशी सर्व जिल्ह्यामधील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे विस्तांतर करणे शक्य होणार नाही। त्यामुळे आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। त्यामुळे जे शेतकरी बांधव या 20 जिल्ह्यामधील असतील त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 4 योजनांच्या माध्यमातून अनुदान सुद्धा विस्तांतर होणार आहे। म्हणजेच प्रत्येक शेतकरी बांधवाला 4 योजनांच्या माध्यमातून 15,000 रुपये मिळणार आहे। जे शेतकरी बांधव महाराष्ट्र राज्यामधील शेतकरी बांधव असतील त्या सर्व शेतकरी बांधवांना या 4 योजनांचे पैसे मिळणार आहेत। बघा, शेतकरी बांधवांसाठी सध्याची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज सुद्धा आलेली आहे। तर या ब्रेकिंग न्यूज मध्ये काय सांगितलेलं आहे की राज्यामधील 90 लाख शेतकरी बांधवांची पेरणीची चिंता मिटणार आहे। 90 लाख शेतकरी बांधवांना आज 4 योजनांच्या माध्यमातून 15,000 रुपये अनुदान सुद्धा मिळणार आहे। म्हणजेच शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही महाराष्ट्र राज्यामधील शेतकरी बांधव असतील तर तुमची पेरणीची चिंता 100% मिटणार आहे। कारण पेरणीसाठी केंद्र सरकारकडून आणि राज्य सरकारकडून अनुदान तुमच्या खात्यामध्ये विस्तांतर सुद्धा होणार आहे। त्याचप्रमाणे 4 योजनांच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा विस्तांतर होणार आहेत। परंतु शेतकरी बांधवांनो, सरसकट सर्व शेतकरी बांधवांना या 4 योजनांच्या माध्यमातून आज पैसे सुद्धा येणार नाहीत। म्हणजेच शेतकरी बांधवांनो, या 4 योजनांच्या माध्यमातून सरसकट सर्व शेतकरी बांधवांना अनुदान मिळणार नाही। जे शेतकरी बांधव नियमांमध्ये बसत असतील त्या शेतकरी बांधवांना 4 योजनांच्या माध्यमातून अनुदान मिळणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, आज 4 योजनांचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विस्तांतर करण्यासाठी जमा करण्यासाठी 7,500 कोटींचा निधी मंजूर सुद्धा झालेला आहे। म्हणजेच शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडे 7,500 कोटींचा निधी या 4 योजनांचे पैसे विस्तांतर करण्यासाठी आलेला आहे। तर हा निधी या प्रमुख 10 बँकेमध्ये गेलेला आहे। या 10 बँकेमध्ये ज्या शेतकरी बांधवांचं बँक खातं असेल त्यांच्याच खात्यामध्ये आज 4 योजनांचे पैसे आणि पेरणीचे अनुदान सुद्धा विस्तांतर होणार आहे। म्हणजेच शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यामध्ये पेरणीच्या अगोदर हे पैसे विस्तांतर होणार होते। त्या अनुषंगाने आज 7,500 कोटींचा निधी मंजूर सुद्धा झालेला आहे। सोबतच ज्या शेतकरी बांधवांनी 2 लाख रुपयापर्यंत कर्ज घेतलेलं असेल त्या शेतकरी बांधवांना पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून दिलासा देणारं वक्तव्य सुद्धा आलेलं आहे। म्हणजेच तुम्ही जर 2 लाखांचं कर्ज घेतलेलं असेल तर ते कर्ज सध्याच्या स्थितीला भरायचं नाही, ते कर्ज सध्याच्या स्थितीला रिन्यू सुद्धा करायचं नाही। कारण भारतीय जनता पार्टीचा जो पक्ष आहे तर त्याच पक्षाने स्पष्टपणे सांगितलेलं आहे की शेतकऱ्यांची 2 लाखांची कर्जमाफी
करणार आहोत। बघा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब काय म्हटलेले आहेत ते सुद्धा तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। परंतु आज 4 योजनांचे पैसे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हस्तांतर होणार आहेत। तर त्या 4 योजना कोणकोणत्या आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात। सोबतच कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे येणार आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात। तर बघा शेतकरी बांधवांनो, पेरणीसाठी अनुदान मिळणार आहे, त्यासोबत त्या योजनांचे पैसे मिळणार आहेत। परंतु शेतकरी बांधवांनो, तुम्ही सुद्धा या पात्रतेमध्ये बसत आहात का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। कारण जे शेतकरी बांधव पात्रतेमध्ये बसत असतील त्या शेतकरी बांधवांना या 4 योजनांच्या माध्यमातून 15,000 रुपये सुद्धा मिळणार आहे। तर त्या पात्रता कोणकोणत्या आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात। बघा पहिली पात्रता म्हणजे शेतकऱ्यांच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी नोकरीमध्ये कामगार नसावा तरच पैसे मिळणार आहेत। म्हणजेच शेतकरी बांधवांनो, तुमच्या घरामधील कोणताही सदस्य डॉक्टर नसावा, वकील नसावा, शिक्षक नसावा, पोलीस नसावा किंवा आर्मीमध्ये कामगार सुद्धा नसायला पाहिजे। म्हणजेच घरामधील कोणताही सदस्य सरकारी नोकरीमध्ये कामगार नसेल तरच तुम्हाला या 4 योजनांच्या माध्यमातून पैसे सुद्धा मिळणार आहेत। सोबतच शेतकरी बांधवांनो, दुसरी पात्रता म्हणजे शेतकरी बांधवांकडे 4 चाकी गाडी नसायला पाहिजे, ट्रक नसायला पाहिजे, पॉकलेन नसायला पाहिजे, जेसीबी नसायला पाहिजे, अशा प्रकारचे कोणते वाहन नसायला पाहिजे। ज्या शेतकरी बांधवांकडे अशा प्रकारचे कोणतेही वाहन नसेल त्या शेतकरी बांधवांना पैसे सुद्धा मिळणार आहे। परंतु ज्या शेतकरी बांधवांकडे ट्रॅक्टर असेल, टायली असेल त्या शेतकरी बांधवांना 100% पैसे येणार आहेत। कारण याच्यामधून ट्रॅक्टर वगळण्यात आलेला आहे, कारण ट्रॅक्टर सरसकट सर्व शेतकरी बांधवांकडे 100% असतो। सोबतच शेतकरी बांधवांनो, तिसरी पात्रता म्हणजे ज्या शेतकऱ्यांकडे 5 एकरपेक्षा जास्त शेतजमीन असेल त्या शेतकरी बांधवांना पैसे येणार नाहीत। परंतु ज्या शेतकऱ्यांकडे 5 एकरपेक्षा जास्त शेतजमीन नसेल त्या शेतकरी बांधवांना पैसे सुद्धा येणार आहेत। म्हणजेच शेतकरी बांधवांनो, तुमच्याकडे 5 एकरपेक्षा जास्त शेतजमीन नसायला पाहिजे। ज्या शेतकऱ्यांकडे 6 एकर जमीन असेल, 7 एकर असेल किंवा 10 एकर जमीन असेल त्यांना पैसे येणार नाही। सोबतच शेतकरी बांधवांनो, चौथी पात्रता म्हणजे ज्या शेतकरी बांधवांचा सातबारा ऑनलाईन पद्धतीने दाखवत असेल, डिजिटल सातबारा दाखवत असेल त्या शेतकऱ्यांना पैसे मिळतील। परंतु ज्या शेतकऱ्यांचा सातबारा ऑनलाईन पद्धतीने दाखवत नसेल त्यांना पैसे येणार नाही। सोबतच शेतकरी बांधवांनो, 5वी पात्रता म्हणजे ज्या शेतकरी बांधवांनी फार्मर आयडी कार्ड काढलेलं असेल त्या शेतकरी बांधवांना पैसे मिळणार आहेत। म्हणजे शेतकरी बांधवांनो, तुम्ही सुद्धा फार्मर आयडी कार्ड काढायचं आहे, शेतकरी विशिष्ट ओळखपत्र काढायचं आहे, तरच मला या 4 योजनांचा लाभ घेता येईल, पेरणीसाठी अनुदान सुद्धा घेता येईल। सोबतच शेतकरी बांधवांनो, शेवटची म्हणजे 6वी पात्रता म्हणजे ज्या शेतकरी बांधवांचे बँक खाते आधार कार्डशी बँक खाते लिंक असेल त्यांनाच पैसे येणार आहेत। म्हणजेच शेतकरी बांधवांनो, जर तुम्हाला या 4 योजनांच्या माध्यमातून पैसे पाहिजे असतील तर तुम्ही सुद्धा तुमचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करायचं आहे। जे शेतकरी बांधव आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करतील त्या शेतकरी बांधवांना पैसे येतील। परंतु जे शेतकरी बांधव आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करणार नाही त्या शेतकरी बांधवांना पैसे येणार नाही। तर बघा शेतकरी बांधवांनो, तुम्हाला सुद्धा 6 पात्रता सांगितलेल्या आहेत। त्यामुळे जे शेतकरी बांधव या 6 पात्रतेमध्ये पात्र ठरत असेल, पात्र होत असतील त्या शेतकरी बांधवांना 4 योजनांच्या माध्यमातून अनुदान मिळणार आहे। त्यासोबत त्या शेतकरी बांधवांना पेरणीसाठी अनुदान सुद्धा मिळणार आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, या 4 योजनांचे पैसे कोणत्या शेतकरी बांधवांना आज येणार नाही त्याविषयी सुद्धा अपडेट दिले झालेले आहे। म्हणजे शेतकरी बांधवांनो, कोणते शेतकरी बांधव यामधून अपात्र होणार आहेत ते सुद्धा आपण अगदी 1 मिनिटामध्ये बघून घेऊयात। बघा शेतकरी बांधवांनो, ज्या शेतकऱ्यांचा सातबारा ऑनलाईन पद्धतीने दाखवत नसेल, निघत नसेल त्यांना पैसे येणार नाहीत। त्यांनी बँकेच्या मेसेजची वाट पाहून उपयोग सुद्धा होणार नाही। म्हणजे शेतकरी बांधवांनो, ऑनलाईन सातबारा कशामुळे मागवलेला आहे हे सुद्धा तुमच्या लक्षात आलं असेल। म्हणजेच पीक विमा योजनेमध्ये घोटाळे झालेले होते, भरपूर नकली बनावट कागदपत्रे देऊन भरपूर शेतकरी बांधवांनी अर्ज केलेले होते, त्यांनी सुद्धा पैसे घेतलेले होते। परंतु या 4 योजनांचे पैसे खरोखर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हस्तांतर करायचे आहेत, त्यामुळे ऑनलाईन सातबारा सुद्धा असायला पाहिजे। सोबतच ज्या शेतकरी बांधवांकडे 5 एकरपेक्षा जास्त शेतजमीन असेल ते शेतकरी बांधव अपात्र सुद्धा होणार आहेत। म्हणजेच तुमच्याकडे 5 एकरपेक्षा जास्त शेतजमीन असेल तर तुम्हाला या 4 योजनांचे पैसे आणि पेरणीसाठी अनुदान सुद्धा मिळणार नाही। सोबतच ज्या शेतकऱ्यांच्या घरामधील एखादा सदस्य सरकारी नोकरीमध्ये कामगार असेल
असेल ते शेतकरी अपात्र होतील। ज्या शेतकऱ्यांच्या घरामधील एखादा सदस्य पेन्शनधारक असेल म्हणजेच रिटायर झालेला असेल आणि त्याला पेन्शन मिळत असेल ते शेतकरी बांधव सुद्धा अपात्र होतील। आणि ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आयडी कार्ड काढलेलं नसेल ते शेतकरी बांधव सुद्धा अपात्र होतील। तर बघा शेतकरी बांधवांनो, तुम्हाला सुद्धा पात्रता सांगितलेली आहे, अपात्रता सुद्धा सांगितलेली आहे। त्यामुळे जे शेतकरी बांधव या 4 पात्रतेमध्ये पात्र ठरलेले असतील त्या शेतकरी बांधवांना 4 योजनांचे पैसे येणार आहेत। बघा शेतकरी बांधवांनो, आता आपण त्या 4 योजना सुद्धा बघून घेऊयात। जे शेतकरी बांधव पात्र ठरलेले असतील त्या शेतकरी बांधवांनी यापुढे व्हिडिओ सुद्धा पाहायचा आहे, परंतु जे शेतकरी बांधव अपात्र ठरले असतील त्या शेतकरी बांधवांनी हा व्हिडिओ नाही पाहिला तरी पण चालू शकेल, कारण ते जर पात्रतेमध्ये बसत नसतील तर त्यांना 1 रुपया सुद्धा येणार नाही, त्यांचा वेळ सुद्धा वायाला जाऊ शकतो। तर बघा शेतकरी बांधवांनो, या 4 योजनांपैकी पहिली योजना म्हणजे नमो शेतकरी योजना। तर या नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत प्रत्येक शेतकरी बांधवांना 6 हप्ते सुद्धा मिळालेले आहेत। म्हणजे प्रत्येक शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून 12,000 रुपये मिळालेले आहेत। परंतु शेतकरी बांधवांनो, जर तुम्हाला या 6 हप्त्यांपैकी एक जरी हप्ता आलेला नसेल तर तुम्ही एक काम करायचं आहे, त्यानंतर मागील 6 हप्त्यांचे पैसे येणार आहेत। परंतु शेतकरी बांधवांनो, तुम्ही सुद्धा 7व्या हप्त्याची वाट पाहत होता तर तुमची आज खऱ्या अर्थाने प्रतीक्षा सुद्धा संपलेली आहे, कारण पात्र शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता पेरणीच्या अगोदर मिळणार होता, त्या दृष्टिकोनातून त्याची सुरुवात सुद्धा होणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, राज्यामधील 90 लाख शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता विस्तार सुद्धा होणार आहे। सर्व शेतकऱ्यांनी फार्मर आयडी कार्ड काढायचं आहे। म्हणजेच ज्या शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता मिळवायचा असेल तर त्या शेतकऱ्यांनी फार्मर आयडी कार्ड काढायचं आहे, तरच तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता मिळणार आहे, अन्यथा हप्ता मिळणार नाही। सोबतच शेतकरी बांधवांनो, जी दुसरी योजना आहे तर ती दुसरी योजना म्हणजे पीक विमा योजना। ज्या शेतकरी बांधवांचे पावसामुळे नुकसान झालेलं असेल त्या शेतकरी बांधवांना पीक विम्याच्या स्वरूपामध्ये पैसे सुद्धा विस्तार होणार। म्हणजे शेतकरी बांधवांनो, जर तुमचं 2024 मध्ये पावसामुळे नुकसान झालेलं असेल, त्यामध्ये कापूस असेल, सोयाबीन असेल, तूर असेल, मूग असेल, हरभरा असेल, म्हणजे यांसारखे कोणते पीक तुम्ही घेतलेलं असेल आणि त्या पिकाचं नुकसान पावसामुळे झालेलं असेल तर तुम्हाला 75% पीक विमा सुद्धा विस्तार होणार आहे। सोबतच काही शेतकरी बांधवांना तात्काळ नुकसान भरपाई सुद्धा वाटप होणार आहे। म्हणजे ज्या शेतकऱ्यांचं पावसामुळे नुकसान झालेलं असेल आणि ज्या शेतकरी बांधवांनी पंचनामे केलेले असेल तर त्या शेतकरी बांधवांना तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई सुद्धा मिळणार आहे। म्हणजे तुम्हाला 2024 चा पीक विमा मिळेल। त्याचप्रमाणे जर तुमचं आता नुकसान झालेलं असेल आणि तुम्ही त्याचं पंचनामे केलेले असेल तर तुम्हाला ते पंचनाम्याचे पैसे सुद्धा मिळणार आहे। सोबतच शेतकरी बांधवांनो, तिसरी योजना म्हणजे पीएम किसान योजना। म्हणजे या पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विस्तार सुद्धा होणार आहे। म्हणजे शेतकरी बांधवांनो, आतापर्यंत तुमच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेच्या माध्यमातून 19 हप्ते सुद्धा आलेले आहेत। म्हणजे राज्यातील 90 लाख शेतकरी बांधवांना आतापर्यंत पीएम किसान योजनेच्या माध्यमातून 19 हप्ते आलेले आहेत। तर 19 हप्त्याचे 38,000 रुपये प्रत्येक शेतकरी बांधवाला मिळालेले आहेत। परंतु ज्या शेतकरी बांधवांना 19 हप्त्यांपैकी एक जरी हप्ता आलेला नसेल तर त्या शेतकरी बांधवांनी एक काम करायचं आहे, त्यानंतर 19 हप्ते सुद्धा मिळणार आहेत। परंतु शेतकरी बांधवांनो, तुम्हाला ज्या 20व्या हप्त्याची चाहूल लागलेली होती तर तो 20वा हप्ता तुमच्या खात्यामध्ये पेरणीच्या अगोदर विस्तार होणार होता, तर त्याची सुरुवात करण्यात आलेली आहे। आजपासून पात्र शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता सुद्धा विस्तार होणार आहे। तर बघा, जे शेतकरी बांधव पीएम किसान योजनेचे लाभार्थी असेल तर त्या शेतकरी बांधवांनी सुद्धा फार्मर आयडी कार्ड काढायचं आहे, तरच पैसे मिळतील, अन्यथा पैसे मिळणार नाहीत। म्हणजे जर तुम्हाला पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता मिळवायचा असेल तर तुम्ही सुद्धा फार्मर आयडी कार्ड काढायचं आहे। सोबतच शेतकरी बांधवांना चौथी योजना म्हणजे पेरणी अनुदान। म्हणजे ज्या शेतकरी बांधवांना पेरणीसाठी पैसे नसतील तर त्या शेतकरी बांधवांनी एक अर्ज करायचा आहे, त्यानंतर तुम्हाला राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून पेरणीसाठी अनुदान सुद्धा मिळणार आहे। म्हणजे काही शेतकरी बांधवांना कोणते जरी पीक पेरायचे असेल तर त्या पिकाचं नाव, तुमचं नाव, सोबतच किती अनुदान अपेक्षित आहे त्या ठिकाणी तुम्ही सुद्धा
टाकायचा आहे, तर तो फॉर्म कुठे भरायचा आहे, कसा भरायचा आहे ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, तुमचा फॉर्म पात्र ठरल्यानंतर तुम्हाला हेक्टरी 15,000 रुपये, हेक्टरी 10,000 रुपये, हेक्टरी 5,000 रुपये सुद्धा मिळणार आहेत। म्हणजेच जिल्ह्यानुसार तुम्हाला पेरणीसाठी अनुदान सुद्धा मिळणार आहे। काही जिल्ह्यांमध्ये हेक्टरी 15,000 रुपये मिळेल, काही जिल्ह्यांमध्ये हेक्टरी 10,000 रुपये मिळेल, तर काही जिल्ह्यामध्ये हेक्टरी 5,000 रुपये सुद्धा मिळणार आहेत। म्हणजेच शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता सोबतच पीक विम्याचे पैसे, तात्काळ नुकसान भरपाई आणि पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता सुद्धा मिळणार आहे। म्हणजेच या 4 योजनांचे पैसे एकत्रितपणे तुमच्या खात्यामध्ये विस्तांतर सुद्धा होणार आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, एकाच दिवशी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे विस्तांतर करणे शक्य होणार नाही। त्यामुळे आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। जे जे शेतकरी बांधव या 20 जिल्ह्यामधील असतील त्या शेतकऱ्यांची आज खऱ्या अर्थाने प्रतीक्षा सुद्धा संपलेली आहे। बघा, या 20 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा यवतमाळ। यवतमाळ जिल्ह्यामध्ये हेक्टरी 10,000 रुपये ते 15,000 रुपयापर्यंत पीक विमा मिळणार आहे। त्यासोबत नमो शेतकरी योजना असेल, पीएम किसान योजना असेल, सोबतच तात्काळ नुकसान भरपाई असेल, तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये विस्तार होणार आहे। सोबतच दुसरा जिल्हा चंद्रपूर, तिसरा जिल्हा नागपूर, चौथा जिल्हा वर्धा, 5वा जिल्हा गोंदिया, 6वा जिल्हा अमरावती, 7वा जिल्हा वाशिम, 8वा जिल्हा नांदेड, 9वा जिल्हा हिंगोली, 10वा जिल्हा परभणी जिल्हा, 11वा जिल्हा बीड, 12वा जिल्हा जालना, 13वा जिल्हा बुलढाणा जिल्हा, 14वा जिल्हा छत्रपती संभाजीनगर, 15वा जिल्हा लातूर, 16वा जिल्हा धाराशिव जिल्हा, 17वा जिल्हा अहिल्यानगर जिल्हा, 18वा जिल्हा जळगाव, 19वा जिल्हा धुळे आणि 20वा जिल्हा म्हणजे नाशिक जिल्हा। म्हणजेच या 20 जिल्ह्यामधील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता, पीएम किसान योजनेचा हप्ता, पीक विम्याचे पैसे आणि तात्काळ नुकसान भरपाई सुद्धा विस्तांतर होणार आहे। सोबतच आज जो 7,500 कोटींचा निधी या 10 बँकांमध्ये गेलेला आहे, तर त्या 10 बँकांमधून हे पैसे सोडण्यात येणार आहेत। बघा, या ठिकाणी काय सांगितले आहे की ज्या शेतकऱ्यांचं बँक खातं या 10 बँकांपैकी असेल त्या शेतकरी बांधवांना आज सर्वात अगोदर पैसे येणार आहेत। उर्वरित बँकांमध्ये उद्या आणि परवा सुद्धा पैसे येणार आहेत। म्हणजेच ज्या 10 बँकांमध्ये आज सर्वात अगोदर पैसे येणार आहेत त्या 10 बँका सुद्धा बघून घेऊया। तर बघा शेतकरी बांधवांनो, या 10 बँकांपैकी पहिली बँक आयसीआयसीआय बँक, दुसरी बँक एचडीएफसी बँक, तिसरी बँक आयडीबीआय बँक, चौथी बँक आयडीएफसी बँक, 5वी बँक बँक ऑफ महाराष्ट्र, 6वी बँक बँक ऑफ बडोदा, 7वी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया, 8वी बँक पोस्ट बँक, 9वी बँक महाराष्ट्र ग्रामीण बँक आणि 10वी बँक म्हणजे ॲक्सिस बँक। म्हणजेच या 10 प्रमुख बँकांची निवड करण्यात आलेली आहे, कारण या 10 बँकांमध्ये 7,500 कोटींचा निधी गेलेला आहे। परंतु कालच्या व्हिडिओमध्ये भरपूर शेतकरी बांधवांनी प्रश्न विचारला होता की आमची 2 लाखांची कर्जमाफी होणार आहे की नाही। बघा शेतकरी बांधवांनो, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यामध्ये मंत्रिमंडळाची बैठक पार पडलेली आहे। तर त्या बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आलेला आहे की शेतकरी बांधवांची 2 लाखांची कर्जमाफी होणार आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, सध्याच्या स्थितीला निधी उपलब्ध नसल्यामुळे तुमची कर्जमाफी या महिन्यामध्ये होणार नाही। म्हणजेच कर्जमाफी 100% होणार आहे, कारण भारतीय जनता पार्टीने दिलेला शब्द 100% पाळला पाहिजे। कारण भारतीय जनता पार्टीने त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये स्पष्टपणे उल्लेख सुद्धा केलेला आहे की निवडून आल्यानंतर शेतकरी बांधवांची 2 लाखांची कर्जमाफी करणार आहोत। त्या अनुषंगाने सर्व शेतकरी बांधवांची प्रतीक्षा सुद्धा संपणार आहे, कारण शेतकऱ्यांची 2 लाखांची कर्जमाफी होणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, या 4 योजनांच्या विषयी महत्त्वपूर्ण अपडेट आलेली होती। ही अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे। त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि गरज असेल त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा। तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र।